दिव्य सुंदर रूप हरि तव दातरी मम लोचना दातरी मम लोचना शोभिता श्री श्रुति प्रभवेद वेद सरस्वती कुंठते मुनि
मैं दास हूँ तुम्हारा, मैं दास हूँ तुम्हारा। सर्वत्र रहने वाले बाके बिहारी हमारे, मैं दास हूँ तुम्हारा, मैं दास हूँ तुम्हारा। दुनिया जग सारा मैंने दर्शन तेरा पाया। दुनिया जग सारा मैंने दर्शन तेरा पाया। जब मन को एकाग्र किया तो तू फिर पीठ समाया। मुरली बजाने वाले, जीवन उठाने वाले, मैं दास हूँ तुम्हारा, मैं दास हूँ
नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं उदयं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् हरिभ्यं मधुरं कमलं
गोपाल कृष्ण भगवान की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण
जय मातंग तरंगे जय नीलो पदते जय संगीत रसिके जय नीलाश्वप्रिय जन्माद्यस्य यतोऽव्याजतश्चार्यशुभिन्नस्वरा तेने ब्रह्महृदाय आदिकोये विशन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदामिदामियो यत्र सर्वो पुषा धाम्ना स्वेन सदा निरस्तमोक्तं सुतं वदन्ति मे धर्मप्रोज्झितमे तवोतपरमो निर्मत्सराणां सदा वेदं वास्तवं तापत्रयं मूलम् श्रीमद्भागवते महामुनिकृते कुम्भापरेश्वरः सत्यो हृत्यवरुध्यते तद्विश्वक्षुरुस्तक्षरा निगमकल्पतरुगलितं फलं शुभं कालमृतत्तमं संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरः रसिका विभावकाः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनमविदहकान्तराजुहावत् पुत्रेति तन्मयतया तर्पोमेतु तं सर्वभूतहृदयमनिमानतोऽस्मि नारायण रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः मनोजवमारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नारायणं नमस्कृत्य नरञ्जनमनोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयन्ति गोपालकृष्ण भगवान् की जय सद्गुरुनाथ महाराज की जय। यज्ञवराहाचा अवतार झाल्यानंतर तृतीय स्कंदामध्ये पुढं कर्दम आणि देवहूती यांचं आख्यान आणि त्याच्याद्वारा कपिल गीता त्याच्याद्वारा सांख्य तत्वज्ञानाचा उपदेश असा विषय त्याला सुबोधनीकारांनी पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशा दोन विभागात विभागणी केली. पूर्वमीमांसेमध्ये काल आपण कर्मकांडाचं सगळं महात्म्य ऐकलं. त्याने चित्तशुद्धी झाल्यानंतर उत्तरमीमांसेच्या मध्ये प्रवेश होतो. अथा तो ब्रह्मजिज्ञासा. आता ब्रह्मसूत्र आहे. त्या ब्रह्मसूत्राचा अर्थशब्दाचा अर्थ नंतर. आता हा म्हणजे ज्या अर्थी कर्मफल हे अनित्य आहे त्या अर्थी ब्रह्मजिज्ञासा साधकाने करावी असा त्या सूत्राचा अर्थ आहे. नंतर म्हणजे कोणाच्या नंतर तर सांगितलं साधन चतुष्टय प्राप्तीनंतर. साधन चतुष्टय संपत्ती ज्याला प्राप्त झाली आहे त्याला ब्रह्मजिज्ञासा करावी. आणि ती साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त होण्याकरता हे कर्मकांड वगैरे सगळं उपयोगात येतं. असा त्याचा कार्यकाळ झाला. असो ब्रह्मदेवाची मानससृष्टी निर्माण झाली होती. त्यामध्ये ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते कर्दम नावाचे ऋषी. ते कर्दम जे आहे त्यांना भगवान ब्रह्मदेवाने आज्ञा केली की प्रजा सृजेति भगवान कर्दमो ब्रह्मणोदितः सरस्वत्यां तपस्देवे सहस्राणां समादर्श. ब्रह्मदेवाला आज्ञा दिलेली असल्यामुळं ब्रह्मदेवाच्या आज्ञेला अनुसरून प्रजा निर्माण करण्यासाठी म्हणून पहिल्यांदा आपल्याकडे काही सामर्थ्य असलं पाहिजे म्हणून तप करण्याच्या इच्छेनं कर्दम ऋषींनी सरस्वती नदीच्या तटावर 10,000 वर्ष तप केलं. आणि त्यांच्या त्या समाधीयुक्त तपाच्या क्रियायोगानं कर्दम ऋषींनी एवढं तप केलं की भगवान साक्षात प्रगट झाले. आणि भगवंत प्रगट झाल्यानंतर या अध्यायात पुढे असं म्हटलं की भगवंताच्या डोळ्यातून अश्रू आले. एवढा चांगला भक्त पाहून भक्तांना भगवंताला पाहिजे डोळ्यातून अश्रू येतात हा सामान्य नियम झाला. इथं उलट झालं. यस्मिन भगवतो नेत्राण्यपतन अश्रुबिंदवः. अश्रुबिंदू जे आहेत ते कोणाचे भगवंताच्या डोळ्यातले अश्रुबिंदू ज्या सरोवरामध्ये पडले त्या सरोवराला बिंदू सरोवर असं म्हणतात. जे बिंदू सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे त्याला बिंदू नावाचं कारण आहे की भगवंताच्या डोळ्यातले अश्रुबिंदू त्याच्यामध्ये पडले. आणि मग त्या ठिकाणी भगवंत प्रसन्न झालेले पाहून कर्दम ऋषींनी भगवंताची स्तुती वगैरे करून भगवंताला प्रार्थना केली आणि मागितली
एक उत्तम प्रकारचं मागणं मागितलं. ते उत्तम प्रकारचं मागणं फार अवघड मागितलं, म्हणजे जसं मोक्ष अवघड आहे तसं हे मागणं अवघड आहे, लक्षात ठेवा. त्यांनी काय मागणं मागितलं? पत्नी मनोरमांदेही मनोवृत्तानुसारिणी असं मागणं मागितलं. हे फार अवघड आहे. ती मनोरमा असेल तर मनोवृत्तानुसारिणी असत नाही, आणि मनोवृत्तानुसारिणी असेल तर मनोरमा नसते. ते दोन्ही अवघड आहे. दोन्ही एकत्र येणं म्हणजे, पण दोन्ही एकत्र नाही की अशी पत्नी मला म्हणाले की जिच्याद्वारा माझा संसार सफल होईल. संसाराचं जे कर्तव्य करणे, गृहस्थ धर्म जो आहे हे लक्षात ठेवा. विनोदाचा भाग सोडून द्या, पण मुख्य मुद्दा सांगतो तुम्हाला की गृहस्थ धर्म जो आहे त्याच्यावर इतर सगळे आश्रम अवलंबून आहेत. ब्रह्मचरी, वानप्रस्थ आणि संन्यासी हे आश्रम गृहस्थावर अवलंबून आहेत. त्यामुळे गृहस्थ धर्म हा अतिशय सुंदर रीतीने जर पालन केला ना तर त्याच्यासारखं धन्य गृहस्थ आश्रमासारखं आश्रम केलं. लक्षात ठेवा. आपण म्हणतो ना सानंदम सदनम वगैरे वगैरे वर्णन केलेलं आहे श्लोकामध्ये, सुभाषितात. त्यात गृहस्थाचं मुख्य कर्तव्य काय आहे? तर गृहस्थाचं मुख्य कर्तव्य हेच आहे की आपल्यावर अवलंबून असलेल्या लोकांचं पोटाचं पाहणं. कोणी अतिथी आला त्याला देणं, कोणी ब्रह्मचरी मागायला, माधुरी मागायला, आपल्याकडे व्यवस्था होती. ती व्यवस्था कोणतरी लागल्यामुळे आज सगळं अवघड झालं. नाहीतर ती व्यवस्था इतकी सुंदर होती की त्याच्यावर सगळा ग्रस्त अवलंबून होता. अशा पद्धतीने ग्रस्त जर केला, जे काही आपल्याला मिळतं त्यातलं सगळं समाजाचं आहे. समाजाशी भावनेने, या भावनेनं तुम्ही जर केलं काय की आपलंही कल्याण आणि आपल्याबरोबर समाजाचंही कल्याण, या भावनेनं ग्रस्त आश्रम जर स्वीकारला तर एकमेकाच्या सहाय्याने दोघांचं उत्तर होतं. विवाह जो आहे आपल्याकडे, तो विवाह संस्था जी आहे ती आता काय झालेली आहे 10-12 वर्षात किंवा या तथाकथित आधुनिक जे साहित्यिक लोक आहेत त्यांनी विवाहाला एक काहीतरी एक बळजबरी असं स्वरूप आणून ठेवले. विवाह बळजबरी नाही. तुम्ही आता सध्या युट्यूबवर वगैरे जर ऐकायला लागाल आणि तथाकथित ते अतिशहाणे जे नट आहेत त्यांचे जर बोलणं ऐकायला लागलं तर तुम्हाला असं वाटायला की विवाह बळजबरी. विवाह बळजबरी नाही. तो काही कायदा नाहीये, तो काही असं एकमेकाचं काही हे नाहीये. एखादा ठरलेला आपण तू एवढं कर मग मी एवढं करतो असा ठराव नाहीये. विवाहामध्ये नियम विवाहाचा असा आहे की अद्वैतम सुखदुःख योरुगतम, दोघांचंही सुखदुःख अद्वैत झालं पाहिजे. लक्षात ठेवा. असं याला विवाह म्हणतात. आणि अशा पद्धतीचा जर गृहस्थाश्रम झाला तर तो गृहस्थाश्रम संन्यासाश्रमापेक्षा श्रेष्ठ आहे. संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून तर तुम्ही मनुस्मृती किंवा कुठल्याही धर्मशास्त्र ग्रंथ काढून पाहिला तर त्याच्यामध्ये विवाह संस्थेला किंवा गृहस्थाश्रमाला जास्त अध्याय, संन्यासाला तेवढे अध्याय नाहीये. 12 अध्यायाची मनुस्मृती, त्यामध्ये 10-11 अध्याय फक्त गृहस्थ धर्माला आहे. 1-2 अध्याय ब्रह्मचर्य, 1-2 अध्याय त्याला देऊन टाकले. कशाला? संन्यासाला. का? संन्यासाश्रमापेक्षाही संपूर्ण सृष्टीचं संचलन या गृहस्थ धर्माच्या द्वारा होतं. म्हणून विवाहाच्या वेळेस एक लक्षात ठेवा. अजून तुम्हाला सांगतो, जुने लोक काय म्हणत असत ते सांगतो. मुंजीला, आता आपण मुंजीचा इव्हेंट करायला लागतो, तो भाग सोडून द्या, पण मुंजीला लोक बोलवले पाहिजे असं नाही. उपनयनाला लोक बोलवले पाहिजे असं नाही. पण विवाहाला लोक बोलवलेच पाहिजे. तर तो समाजाचा अंग आहे. त्याच्याद्वारा समाजाची प्रतिष्ठा आहे. लक्षात ठेवा. म्हणून विवाहाचा उत्सव होऊ शकतो ज्या पद्धतीने विचार केला. इव्हेंटही करता येऊ शकतो विवाहाचा. कारण का? त्या समाजाशी संबंधित आहे. तर असा विवाह होण्यासाठी पत्नी योग्य पाहिजे. पती आणि पत्नी हे दोघं जर एकमेकांना मिळून काम करायला लागले, दोघं एकमेकांना अनुकूल असले, कालिदास जसं म्हणतो काय, गृहिणी सचिव सखी मित्र प्रिय शिष्या ललिते कलाविद. कालिदासाचं फार सुंदर वर्णन आहे. त्या इंदुमती ज्यावेळेस गेली, रामाची आजी इंदुमती, ती बिचारी इतकी कोमळ होती, इतकी कोमळ होती की तिच्या अंगावर एक फुलाचं हार पडला, तेवढ्यातच गेली. आम्हाला पण एक क्षण पडलं. ती वस्तुता एक अप्सरा होती, तिला एक शाप होता. तो शाप संपत होता, ते हार पडला. म्हणून तो विषमक्य म्हणतात भले त्या त्याच्यामध्ये फार सुंदर अजविलास. कालिदासाचा जो वाचायचं असेल तर अजविलास वाचा, म्हणजे
माझी पत्नी काय होती माझ्यासाठी, परंतु गृहिणी सचिवा, ही गृहिणी तर होती पण माझी सचिव होती. गृहिणी सचिव सखी गीता, एकांतात ती सखी होती आणि ललित कलामध्ये ती माझी शिष्या होती. इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. बोज नाहीये ह्याला याच्यावर बोज टाकायचं त्याला त्याच्या बोज टाकायचं, हे अलीकडे लोकांचा विचार आहे. धर्मशास्त्र ज्यांना कळलेलं नाहीये, भारतीय संस्कृती ज्यांना कळलेली नाहीये, त्यांचे हे विचार, आपले तसे विचार नाहीये. अद्वैतम सुखदुःख योगम सर्वा समस्ता जुळत असं भवभूती म्हणतो. तुम्हाला पतिपत्नीचं जीवन खरोखर समजून घ्यायचं असेल तर 2 नाटकं सांगतो, तुम्ही वाचा. एक दोनातली दुःस्थिती, एक मी आता सांगितलं रघुवंश. रघुवंशाचा 18 सर्ग, त्यातला अजविला मराठीत सुद्धा काही त्यांनी रघुवंश लिहिलेला आहे, त्याचा अनुवाद केलेला आहे, ते तुम्हाला मराठीत सुद्धा दाखवू शकतो. आणि दुसरं उत्तर रामचरित्र, भवभूतीने लिहिलेलं उत्तर रामचरित्र, ज्याच्यामध्ये सीतावियोग झाल्यानंतर भगवान रामांची जी अवस्था आहे आणि त्यांची प्रतिज्ञा दिली की दगडाला पादर पडेल आणि दगडाला लढायला लावेल. अभिग्रावावर होती असा तो शब्द आहे की ग्रावा म्हणजे दगड, ते सुद्धा लढतील असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि खरोखरच एखादा सर्व माणूस आहे ना, तो जर उत्तरामध्ये शिकवायला लागायला तर त्याच्याकडे तो अश्रू येतात. आमचे गुरुजी होते अत्यंत वेदांती, खरं म्हणजे कस्तुरी शास्त्री म्हणजे वेदांती, खरा ब्राह्मण कसा होता तो मूर्तरूप होतो. पण ते उत्तरामध्ये शिकवायचे ना, सारखे डोळे घडघडा 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 अश्रू यायचे. ते गृहस्थ जीवनामध्ये वर्णन केले आणि त्यातलं जे प्रेम आहे ते प्रेम फार महत्वाचं आहे. तर तशी पण ती मागितली, कर्तव्य काय मागितलं त्यासाठी मी हे सगळं सांगायला लागलोय. हे सगळं सांगायला पाठवलं की तो म्हणाला की जिच्या द्वारा माझा संसारही तरुण होईल आणि माझं उद्धार होईल अशी मला पत्नी मला द्या. भगवंत म्हणाले काही हरकत नाही, अजून 2-3 दिवसांनी ब्रह्मावर्तावर राज्य करणारा, या सृष्टीमध्ये सर्वात पहिल्यांदा पाडवा की नाही त्या दिवशी सृष्टी निर्माण झाली. आणि सर्वात पहिल्यांदा कोणता देश निर्माण तर झाला असेल तर तो म्हणजे ब्रह्मावर्त निर्माण झाला. एक देश प्रसूत सकाळच्या निर्माण हा जो श्लोक आहे, तो श्लोक आहे ब्रह्मावर्ताच्या रामाच्या संबंधात सांगितलेला आहे. तर ते ब्रह्मावर्तावर राज्य करणारा जो मनु आहे तो आपली मुलगी घेऊन येईल म्हणाले तुझ्याकडे. ब्रह्मदेव त्याला साठी, तर ते आल्यानंतर तिच्याशी तू विवाह कर, तुला योग्य अशी मुलगी आहे, ती त्याला देवभूती आहे, हे सगळं भगवंताने त्याला सांगितलं, आशीर्वाद दिला. आणि योग्य पद्धतीनं भोगून नंतर तू माझ्या पदावर प्राप्त होशील वगैरे असा आशीर्वाद दिला. आणि भगवंत अंतर्हित झाले. भगवंत अंतर्हित झाल्यानंतर इकडं मनु आणि शत्रुपा या दोघांनी पण आपल्या मुलीला, त्यांना ज्या मुली होत्या देवहूती, आकृती आणि प्रसूती अशा 3 मुली होत्या, त्यातल्या देवहूतीसाठी योग्य कोणता ते उगीच कुठल्या ज्योतिषाला विचारण्यापेक्षा साक्षात ब्रह्मदेवाला विचारून ठरवलं. आणि मी ब्रह्मदेवाला विचारलं म्हणजे याच्यासाठी तुम्ही कोणाची जोडी धरली. त्यांनी सांगितलं बिंदू सरोवरावर सरस्वती नदीच्या तटावर कर्दम ऋषी नावाचे ऋषी आहेत, त्यांना तुझी मुलगी दे. आणि मग 3ऱ्या दिवशी सरस्वती तटावर मनु शतरूपा हे आपली मुलगी देवसूती नावाची आपली मुलगी घेऊन कर्दम ऋषींच्या आश्रमामध्ये आले. कशासाठी? मुलीचा विवाह करायचा, मुलगी दाखवायची, पसंत पडली लगेच विवाह करायचा. आणि विवाह लगेच झाला. कर्दम ऋषींना माहित होते ती येणार म्हणून कर्दम ऋषींनी वधू परीक्षा केली. हे पण लक्षात घ्या, कर्दम ऋषींनी काय केलं? वधू परीक्षा केली. भागवतकारांनी देवहूतीचं जे वर्णन केलं ते फार सुंदर सांगितलं. वितरित प्रस्थिते साध्वी पती इंगित कोविदा असं भागवतकारांचा शब्द आहे. काय परीक्षा केली? वधू परीक्षा करायची. कशी करायची? तर त्यांनी काय केलं? 3 अस्त्र मांडून ठेवली. घरी आले कोणी तर अस्त्र मांडायचे असतं. 3 अस्त्र मांडले, एक मनुला, एक शत्रुपाला आणि देवहूतीसाठी मांडून ठेवले. ह्याची परीक्षा काय होती? या आसनावर ती जर बसली तर ही आपल्या डोक्यावर बसणार, हे लक्षात ठेवा. ती जर आसनावर बसली तर डोक्यावर बसणार, नाही बसली तरी डोक्यावर बसणार. परीक्षेचं तात्पर्य काय ते सांगतो. बसली तरी डोक्यावर बसणार, नाही बसली तरी डोक्यावर बसणार. नाही बसली तर आज्ञा उल्लंघन केल्याचा पाप लागणार, बसली तर
गुरुकडून पती हा गुरु असतो हे लक्षात ठेवा. त्याला एवढा मान का द्यायचा असं लोक म्हणतात ना. त्या हल्ली मुलींना मनात बरेच प्रश्न पडतात ना, त्यासाठी उत्तर दिलं मी की पती हा गुरु असतो. त्यामुळे त्याच्याकडून गुरुकडून सेवा घ्यायची नाही. गुरुने असल्या टाकायचे विद्यार्थी अगदी छानपैकी बसायचं असं नसतं. गुरुंकडून सेवा घ्यायची नसते. आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांकडून सेवा घ्यायची नसते. आईकडून सेवा घेण्याचा आता हल्ली मुलांना काही राहिलंच नाही आहे. पण आईकडून सुद्धा सेवा घ्यायची नाही. आई मोठी आहे, आई पहिली गुरु आहे, पण घ्यायचं नसतं सेवा. तर धर्मातलं बारकाई माहिती की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी काय केलं, 3 अस्त्र टाकले आणि म्हणजे यात उतरली तर भगवंत जसं म्हणतात तसं आपण याच्याशी विवाह करू. नाहीतर मग बघू आता काय रगडत काय जेवढी बाकी सगळ्यांना चाललं तर आपलं चाललेलंच नाही. संसार होणार नाही असं काही. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते अस्त्र मांडले. म्हणून आता शत्रुप आले, देवहूती आले आणि म्हणून शत्रुप आणि देवहूती हे तिघही आल्यानंतर देवहूतीला बरोबर कळलं पती इंगित कोविदा. इंगित कोविदा म्हणजे यातलं इंगित काय आहे, रहस्य काय, न सांगता काम करता आलं पाहिजे. बघा, न सांगता काम करता आलं पाहिजे याला म्हणतात इंगित कोविद. आणि असं जोडा अशी जोडी आणि आमच्या गुरुजींच्या आणि आमच्या आईच्या रूपाला पाहिलेली की कधीच गुरुजींनी कधी हाक मारली नाही आणि कधीच असं झालं की त्यांना जे पाहिजे ते मिळालं नाही, असं कधीच नाही. वयाच्या 98व्या वर्षापर्यंत आमच्या गुरुजींचा देह 98 वर्षी पडला तर आमच्या आईचं वय होतं 88 वय. या वयापर्यंत सकाळी 3 ला आई गुरुजींच्या आधी उठायची. गुरुजी बरोबर 3-5 ला उठलेले असायचे. सकाळी 3-5 सांगायला उठवा, त्याच्या आधी 5 मिनिट आधी उठून बसलेले असायचे आणि काय पाहिजे काय नाही सगळं पतिलिंगित कोविदा न सांगता असं. त्यांची जी गुरुजींची जी एवढी तब्येत चांगली राहिली त्याचं कारणच आहे त्यांच्या सगळ्या वेळा आईने इतक्या पालन केल्या. आणि त्यांचं जेवण वगैरे झालं दुपारी 4 ला त्या जेवायचे. चंद्र काय म्हणतात 24 तासातून एकच दिवस होते दुपारी 4 ला. गुरुजींचं जेवणाचं वगैरे सगळं झाल्यानंतर मग रामनामाचा जप वगैरे करायचा आणि मग त्याही दिवस सोहळ्यातच असायचे. आम्ही गुरुजी सोहळ्यातच असायचे. फक्त संध्याकाळी झोपताना ओळख व्हायची, बाकी एरवी दिवसभर सोहळ्या. आणि सोहळं लागलं तर दुसरं सोहळ्यावर टाकलेलं असायचं. लगेच स्नान करायचं आणि दुसरं सोहळं घेऊन बघायचं. समजा कोणी लागायला लागली इतकं कडक याच्यामध्ये ते वागत होते. पण या वागण्यामध्ये कधीही मी असं पाहिलं नाही. मी त्यांच्या सहवासात 3-4 वर्ष राहिलो. इथं औरंगाबादला राहिलो, तिथे राहिलो, शिकायला पण असताना. पण मी कधी असं पाहिलं की गुरुजींनी हाक मारली आणि आईनी हो दिली असं कधी पाहिलं नाही. हाक मारण्याच्या त्यांना सगळं करायचं. ते स्नानाला गेले इकडे संदेश बसवत तयार, स्नानाचं पाणी तयार असं इतकं तयार असायचं. याला म्हणतात इंगित कोविदा. काय असतं ते सांगायला मी तुम्हाला. तर असं ते पतिलिंगित कोविदा. त्यामुळे देवहूती पण हुशार होती, तिला लक्षात आलं. मला देवहूतीचं कौतुक आजच्या परिप्रेक्षात फार वाटतं. बघा एक विचार करा, भागवत सोडून एक माणसं म्हणून या लोकांकडे विचार करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मनु आणि शत्रुपा हे काही सामान्य नाही, हे राजे. मनु राजा आहे की नाही, शत्रुपा राणी. त्यांची मुलगी कोण असणार आहे, राजकुमारी असणार आहे की नाही. आणि ती कोणाला दिली, कुठलंही पॅकेज न बघता. काय करतो, कुठलाही कुठं फ्लॅट आहे नाही, ती दिली ऋषिकुमार. राजकुमारी म्हणजे हाताखाली किती लोक असतील विचार करा, किती लोक असतील हाताखाली. तिला काम करायची सवय तरी असेल का, एक विचार करा. आपण जर राजा असो तर आपल्या मुलीला आपण काम करायची सवय लावूच का आणि आपण देऊच का. तर म्हणून आणि शत्रुपा देतात म्हणजे त्यांची दृष्टी जुन्या लोकांचा विचार पहा, तो केवढा महत्वाचा आहे. असू द्या. तर देवहूती पण म्हणून देवहूती हुशार आहे. तिला व्यवहार त्याचा अर्थ तिला व्यवहाराचं ज्ञान होतं, कुठं काय वागावं ज्ञान आहे. पण पतिलिंगित कोविदा, इंगित कोविद असलेली तिने काय केलं, तिने अन्याय उल्लंघन आणि तिच्या आसनावर बसली नाही. ती काय केलं, आसनाच्या बाजूला बसली, आसनावर हात ठेवला. म्हणजे आसन टाकल्याचा अपमानही नाही आणि सेवा घेतल्याचं पापही नाही. हे लक्षात पतिलिंगित. तेवढं वधू परीक्षा झाली, बाकी काही नाही, काय शिक्षण वगैरे काही नाही. कळलं का, काय सर्टिफिकेट किती बॅगेज वगैरे काही नाही. वधू परीक्षा झाली, ताबडतोब होकार देऊन टाकला, संपला विषय. होकार झाला की नाही लग्न. लग्नाला कोण, वधू पक्ष
वेळा झाला सुद्धा. म्हणजे काय आहे, किती जरी आपण मोठे असलो काही जरी असलो तरी आपले काम आपल्याला करता आले पाहिजे. गृहिणीला काम करता आलं पाहिजे हे त्यातून सांगण्याची म्हणून सांगतो. असू द्या. तर फार याच्यात वेळ गेला आपल्याला काय आज खूप पुढे जायचं. इथं मला एकदा जायचं नव्हतं. आपल्याला सप्तमस्कंद पूर्ण करायचं आहे आज. तर पाणी ग्रहण झालं, विवाह झाला, मुलीचं कन्यादान करून मनु आणि शत्रुपा दोघेही निघून गेले. आणि मग त्याच्यानंतर मी मग इतरही प्रसिद्ध आहे साध्वी पतिमिंदित गोविला अशी ती ही देवहूती, ती पतीची सेवा करायला लागली. आता ऋषींचं काम काय की ऋषी दिवसभर तपश्चर्या करायचे, हिनं सेवा करायची. बाकी गृहस्थ धर्माचं सुख ज्याला म्हणतात ते काहीच वर्ष मिळालं नाही. कित्येक हजार वर्ष असं म्हणाले काय हरकत नाही. 1-2 वर्ष 10 वर्ष नाही, काही वर्ष त्याला गृहस्थ धर्माचं सुख म्हणतात ते तिला प्राप्त झालं नाही. दोघंही नवरा बायकोच घरात होते, दुसरं कोणी नव्हतं तरी सुद्धा. कारण हे आपल्या तपश्चर्यामध्ये असायचे आणि ते तिला सेवा करायची एवढंच. काही भारतामध्ये असे काही दिव्य होते. म्हणजे भारत जो एवढा मोठा आहे ना, भारताचं वैशिष्ट्यच आहे. भारताला असे दिव्य नररत्न लाभलेले आहेत की भारतामध्ये एकत्र गृहस्थ धर्म स्वीकारून सुद्धा भोग लालसा नव्हती. आता ही सगळे टीव्हीला विवरण सगळं बिघडवलंय. निव्वळ भोग लालसा करून टाकली. विचार दुसरा काहीच नाही, भोग आता विचार. भारतीय संस्कृतीत एकत्र राहून भोग लालसा नाही अशी कितीतरी उदाहरण तुम्हाला देते. भामतीचं उदाहरण बघा. आपण काय त्याचे नाव ऐकलं की मला माहित नाही. भामतीचं उदाहरण आहे. भामती कोण होती? पंडित वाचस्पती मिश्रांची पत्नी होती भामती. तिनं ब्रह्मसूत्रावर पंडित वाचस्पती मिश्रांनी जी व्याख्या दिली तिचं नाव त्या भामतीचं आहे. तिची गोष्ट सांगतात. तेवढं दृष्टांत अवश्य ऐकलं पाहिजे. तेवढं सांगून मी पुढे जातो. कारण काय, आपली परंपरा काय होती, आपलं जीवन काय होतं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपला इतिहास काय होता हे आपल्याला नीट कळलं पाहिजे. हे कोणी सांगणार नाही. शाळेतून असा इतिहास कोणी शिकवत नाही. त्यामुळे तो येतही लोकांच्या समोर आपली दिव्यता आपल्याला लक्षात येत नाही. आता आपली अवस्था अशी झालेली आहे की आपल्याला आपला मागचंही माहित नाही, पुढचंही माहित नाही. आज काय होईल सगळं गोंधळच, दोन्ही गोंधळ. भविष्यात काय होईल माहित नाही, मागचं विचार नाही, अशी स्थिती. पंडित वाचस्पती मिश्र यांची गोष्ट सांगतात की पंडित वाचस्पती मिश्रांचं लग्न झालं वयाच्या 18व्या वर्षी. त्याकाळात हे 9व्या शतकातली गोष्ट सांगली मी तुम्हाला. 9व्या शतकात त्यांची पत्नी काय लहान असेल. ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस पंडित वाचस्पती मिश्रांनी ही ब्रह्मसूत्रावर जे शांकर भाष्य आहे त्या शांकर भाष्याचं विवरण करण्याचं काम हातात घेतलं होतं. टीका म्हणजे विवरण, कॉमेंट्री. टीका या शब्दाचा अर्थ पत्रकारांनी फार विचित्र केला आहे. टीका शब्दाचा अर्थ कॉमेंट्री. तर ब्रह्मसूत्र शांकर भाषेची कॉमेंट्री लिहायची, विवरण लिहायचं म्हणून त्यांनी काम घेतलं होतं. आणि दिवस रात्र वाचस्पती मिश्रांच्या डोक्यामध्ये दुसरा कोणताही विचार नाही, कोणताही नाही. फक्त आणि फक्त त्या ग्रंथाचाच विचार, ते लिखाण, त्याच्यात येणारे प्रश्न, त्या प्रश्नाचे उत्तर, एवढाच विचार, बाकी कोणताही विचार नाही. आणि असं 1-2 वर्ष नाही गेले. वयाच्या 60 वर्षापर्यंत ते लिहित होते. 18व्या वर्षी सुरुवात केलेला ग्रंथ वयाच्या 60 वर्षापर्यंत म्हणजे जवळपास काय म्हणतात त्याला 42 वर्ष त्यांचे कशात गेले? भामती हा ग्रंथ लिहिण्यात गेले. ज्यावेळेस ग्रंथ समाप्तीला आला तेवढ्या काळामध्ये विचार करा, दिव्यात तेल नसायचं. तर त्यांची जी पत्नी होती हिचं नाव भामती. भामती म्हणजे भामती प्रकाश, म्हणजे बुद्धी, अत्यंत प्रकाशित बुद्धी, अत्यंत चालाक बुद्धीला भामती असं म्हणतात. भामती शब्दाचा अर्थ आहे. तर ही जी होती घरात तेल नसायचं दिव्यामध्ये. आता हे रात्रंदिवस लिहित होते तर कसं उजेड कसा करायचा? तर या बिचारीनं
कुठंतरी 4 ठिकाणी मोलमजुरी करून कसं तरी घर चालवायचं. सनकाड्या जमा करायच्या. सनकाड्या माहितीत का? चिपाट असतात सनकाड्या. आणि त्या सनकाड्या रात्रीच्या लावायच्या एक म्हणून त्याच्या उजेडामध्ये भागवती लिहिल्या जायची असं. तर एकदा काय झालं, शेवटी अगदी आता भागवती ग्रंथ संभाळ आला होता, एक 2-3 ओळी लिहिल्या की ग्रंथ संभाळ होता. अशा प्रसंगी पंडितजी ग्रंथ लिहायला लागले आणि तितक्यात रात्रीची वेळ होती, अंधार पडला, दिवा शांत झाला. काय असेल ते दिवा किंवा ते सनकाडी जे काय असेल ते शांत झालं. त्यांना वाईट वाटलं, अरे एवढे 2 ओळी लिहिल्यानंतर झाला असं बरं झालं असं त्यांना वाटलं. पण तितक्यात त्यांची पत्नी अत्यंत दक्ष होती. तिनं कधीही नवऱ्याला याची जाणीव होऊ दिली नाही की अंधार होतोय वगैरे काय. ती लगेच पुढे आली, तिने लगेच दुसरं ते सरकारी काय दिवा लावायचे ते काय त्यावर जे उपलब्ध असेल ते लावला, उजेड केला, प्रकाश केला. त्यांनाही बरं वाटलं आणि ते उजेडात ग्रंथ लिहिला. 42 वर्षाचा डोक्यावरचा भाग सगळा संपला. थोडं शांत झाले, इकडे तिकडे पाहिलं. मग आठवलं त्यांना की अंधार झाला होता आणि कोणीतरी येऊन दिवा लावला, प्रकाश केला. म्हणून ते इकडे तिकडे बघायला लागले. तर समोर त्यांची पत्नी. आता त्या बाईला बघितल्यानंतर त्यांनी स्वतःच्या बायकोला बघितलं, दुसऱ्या कोणालाही बघितलं आणि तिला प्रश्न त्यांनी विचारला, देवी आपण कोण आहात म्हणून. 42 वर्ष तिचा सहवास आहे, जी त्यांच्या सावली त्यांच्या बरोबर आहे. यांना माहितच नाही आपल्या बरोबर कोण काय, त्यांच्या डोक्यात विचारच नाही. इतके ते एकाग्र झालेले. तेव्हा तिने सांगितलं की आपल्याला आठवतं का आपलं लग्न झाले म्हणून. आजच्या काळाचा विचार करा तुम्ही याच्यावर. त्या बाईची प्रतिक्रिया काय असेल ते सांगा. एखाद्या बाईला जर विचारलं तू पूर्ण येत तुझ्या नवऱ्यानंतर ती काय बोलेल सांगा मला. प्रतिक्रिया काय असेल. तेव्हा पंडितजींच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की अरे अरे आपण काय केलं. जगाचं कल्याण झालं त्या ग्रंथाने, काय संशयच नाही. आणि त्या ग्रंथाच्या पाठीमागे तपश्चर्या जेवढी पंडितजींची तेवढी त्या बाईची भागवतीची आहे. म्हणून पंडितजींनी विचार करून सांगितलं की बाई आता तर काय मी वृद्ध झालो, तू वृद्ध झालीस. आता तर मी तुला काही संसार सुख म्हणतात ते तर देऊ शकत नाही, खरे म्हणाले. पण जगामध्ये जरी हा ग्रंथ मी लिहिला असला तरी आता सर्वस्व संचलित तू केलंस. जर तू माझ्या मागे लागली नसती, समजा एखाद्या आजच्या बाईसारखी हे सगळं ते सगळं हे आणा ते आणा म्हणलं असतं, कशाचा ग्रंथ लिहिला होते होतच नाही. त्या बाईला कशात मी आपल्याला कोण खाऊ घालते कोण बोलते याची सुद्धा त्यांना आठवण झाली नाही. म्हणजे काय सेवा केली असेल त्या बाईने विचार करा, काय त्या बाईचा त्याग असेल विचार करा. म्हणून पण त्या ग्रंथाला नाव भामती दिलं. त्याचं मूळ नाव आहे भाष्य विभाग व्याख्या, मूळ नाव आहे. पण त्याचा प्रसिद्धी कोणाचे नाव झाली, त्याच्या पत्नीचे नाव भामतीचे नाव झाले. असे एकांतात राहून एकत्र राहून यांना माहिती आपलं लग्न झालं ही परिस्थिती. असे दिव्य जोडपे दोघांचे त्याग आहे हे लक्षात ठेवा. त्यागात कोण मोठं सांगता येत नाही एवढा दिव्य त्याग भामतीचा त्याग. म्हणून तो ग्रंथ आपल्या सगळ्यांना उपलब्ध झाला. असे कितीतरी महात्मे तुम्हाला अलीकडच्या काळात 2-3 उदाहरण देतो. असे महात्मे रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता यांचं उदाहरण असंच आहे. शारदा मातांचा आणि रामकृष्ण परमहंसांचा ज्यावेळेस विवाह झाला आणि फलशोभनाच्या रात्री एकत्र ज्यावेळेस ते आले त्यावेळेस शारदा मातांना रामकृष्णांनी सांगितलं की मी सगळ्या स्त्रियांच्या ठिकाणी काली मातेचं रूप पाहतो. तुमची इच्छा असेल तर तुमच्या ठिकाणी पाहणार नाही, पण शारदा मातेचं मन एवढं मोठं किंवा असं करू नका. तुम्ही सगळीकडे जर काली मातेचं रूप पाहत असाल तर माझ्या ते पहा, माझ्या तसं काही नाही. त्याग आणि नंतर रामकृष्ण परमहंस म्हणायचे की आपल्याला जरी मुलगा नसला तरी सगळं जग तुम्हाला आई म्हणून बोलवे. आणि तसंच पुढे झालं शारदा मातेचं. सगळं जग त्यांना माता म्हणून बोलवायला लागलं. हे गेल्या शतकात अगदी ह्या शतकात जर सगळं बोलवलं सद्गुरू प्रल्हाद महाराज आणि जिजीमाई. प्रल्हाद महाराजांचा आणि जिजीमाईचा ज्या दिवशी विवाह झाला त्या दिवशी महाराजांनी जिजीमाईला एकच सांगितलं, एकांत झाल्यावर लोक एकांतात येतात ते कशासाठी येतात, आनंद प्राप्त व्हावा म्हणून येतात. तुम्हाला खरं सांगतो म्हणले आनंद रामनामात येतो. त्यामुळे तुम्ही रामनाम घ्या, मी रामनाम घेतो.
आणि तसं जिजीबाईची मनोवृत्ती घडवत 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 आयुष्यभर कधी स्पर्श केला नाही. हे कुणाला माहित नव्हतं. हे रहस्य केव्हा उलगडलं माहितीये का? हे रहस्य उलगडलं ज्या दिवशी महाराजांनी जय ठेवलं. प्रल्हाद महाराजांनी ज्या दिवशी जय ठेवला त्या दिवशी जिजीबाई सती जाणार का म्हणून प्रश्न विचारला. त्यावेळेस जिजीबाई असं म्हणाले की आयुष्यभर कधी या देहाचा स्पर्श त्यांना झालेला नाहीये, तेव्हा आता पण या अमृतमयी क्षणी माझा देहाचा स्पर्श करून विचार करत नाही, म्हणून मी काही घ्यायला जाणार नाही असं म्हणाले. तेव्हा कळलं होतं असं दिव्य होतंय. म्हणजे काय कर्दमाने देवी होती त्यांच्या पोटी भगवंताचा अवतार धारण झाला. कपिल महाराजांनी सांगितलं ज्ञाने एक व्यक्ती आहे एक असा होता त्याला एक कर्दमान त्याचा अर्थ ज्याने इंद्रियाचं दमन केलं त्याला कर्दम म्हणतात. देव होती म्हणजे देवाला जी बोलवणारी बुद्धी तिचं नाव देव होती. असा एकत्र संयोग होतो तेव्हा परमात्मा अवतीर्ण होतो. उगीच महात्मे जन्मत नाही. परवा एक सर त्यांची कथा ऐकत होतो राजेंद्र जानजी महाराजांची. आता भारताची अवस्था काय आहे ते सांगत असताना ते असं म्हणाले की सूक्ष्म लोकांची गोष्ट सांगतो म्हणाले. सूक्ष्म लोकांची की अनेक महात्म्यांना आजही भारतात जन्म घ्यायचा आहे. सूक्ष्म लोकांचे अनेक महात्मे भारतात जन्म घेऊ इच्छित आहे पण त्यांना योग्य आईवडील भेटणार नाही. योग्य माता पिता भेटले पाहिजेत ना. त्या मुलाची योग्य हे होण्यासाठी तेवढ्या तपश्चर्या केली पाहिजे. पूर्वी कसं होतं अनेक पिढ्या एकाच नियमाला चालायच्या. 7-7, 8-8 पिढ्या एकच नियम अगदी होतं चाललं एखाद्या घरामध्ये. त्यामुळे त्या पिढ्यामध्ये असे मोठमोठे महात्मे जन्मत होते. भगवत भक्त लोक जन्मत होते. अत्यंत त्यागी लोक असायचे कारण तशी भूमी होती. भूमी जशी कसं धान्य वगैरे फळ येईल ना कुठलं पीक येणार तर भूमी योग्य पाहिजे आणि तशी आता भूमीच नाही. त्यासाठी कर्दमाने देवहूतीचं चरित्र ऐकलं पाहिजे. तर अजून कुठेतरी प्रसिद्ध सागरी प्रतिबंधित गोविदा पर्यचरण पक्षी नित्यम पर्यचरण प्रीत्या भवानी व भवम प्रभुम. भागवतकारांनी दिलेला शब्द आहे भवानी व भवम प्रभुम. जसं भगवान शंकरांची सेवा पार्वती करते तशी सेवा ती करायला लागली. अत्र यथानं सूर्य असतात विशिष्टस्य आपरुंदती कौशिकस्य यथा सती तथा त्वमपि वर्तरी असा एक मंत्र पण म्हटला जातो. विवाहाच्या वेळेस त्या मुलीला आशीर्वाद देत असताना यात्रीची तशी अनुसूया वसिष्ठाची जशी काय अरुंधती आहे कौशिकाची जशी सती आहे तशी तू आपल्या भरताला भरताबरोबर म्हणजे पतीबरोबर असा आशीर्वाद दिला जातो. त्याप्रमाणे भवानी व भवम प्रभू भगवती जशी भगवान शंकराची सेवा करते तशी तिने केलेली आहे. विश्रमेण आत्मशोचेन गौरवेण धनेन च शुश्रूषया सौहृदेन वाचा मधुर्याचे भो. काय काय करत होती ती सगळी सेवा करत होती. एक महत्त्वाचा शब्द प्रयोग सांगितला वाचा मधुरया गिरा. गोड बोलत होती हे सांगितलं. गोड बोललं फार अवघड आहे. महाभारतामध्ये मनुष्याचे 6 सुख सांगितले. ते काय प्रियाची भार्या प्रियवादिनी हे त्याच्या 6 सुखामध्ये एक बायको आवडती असली पाहिजे प्रियाची भार्या. पण त्याच्या पुढे सांगितलं प्रियवादिनी पण असली पाहिजे. गोड बोलणारी पण असली पाहिजे. नाहीतर ती सारखी जर तुम्हाला दाटायला लागली तर काही उपयोग नाही. तर तसं जे हिचं कसं आहे की आत्मशोचेनं गौरवेनं दमेनं म्हणजे तिने सर्व दृष्टीनं भगवान कर्दमांची सेवा केली आणि तिची ती सगळी सेवा वृत्ती पाहून शेवटी याच्या लक्षात आलं कालेन भूयसा श्यामा कर्षितां व्रतचर्यया प्रेम कल्पतया वाचा पीडिता सुखया दोन्ही. खूप दिवस निघून गेले. तिची अवस्था ती अत्यंत राजकुमारी होती घरी. इथं आल्यानंतर मात्र तिलाच सगळं काम करायचं. ऋषींची सेवा करायची आणि ऋषी लोकांचं एक वैशिष्ट्य इकडे तिकडे जर झालं तर लगेच शाप घेऊन टाकतात. ऋषी सगळे क्रोधी अतिशय क्रोधी होते ऋषी. तेव्हा त्यांच्या भीतीनं म्हणून या पद्धतीने कधी काय होईल ते सांगत नाही. म्हणजे अशा तिनं सेवा केली. त्यांना काय झालं कर्षिता व्रतचर्य या अत्यंत व्रतस्थ राहून तिनं सेवा केल्यामुळं ती कर्षित झाली. कुशल व्रतचर्या तर प्रेम करत या वाचा. तेव्हा त्या आपल्या पत्नीला
कृष्ण झालेलं एक दिवशी पाहिलं कर्दमाने आणि विचार केला की खरोखर आपल्याला जशी पाहिजे तशी पत्नी मिळाली, आतापर्यंत आपण हिची सेवा घेतली पण हिला आनंद दिलेला नाही, सुख दिलेला नाहीये, ते सुख आता आपण द्यावाचा विचार करून त्यांनी सांगितलं तुष्टो होमंत तवमान विमानदाया शुश्रूषया प्रभया परयाच भक्त्या यो देहिना वेदी सुरस्वदेहो सावेक्षित संचित क्षितुम मदर्थे. तुझी इच्छा जी आहे ती आता मी पूर्ण करून मिळेल, तुझ्या पूर्ण संतुष्ट झालो, काही काळजी करू नको असं म्हणून तिला वरदान दिल्याप्रमाणे तिला सांगितलं की समोर बिंदू सरोवरात स्नान करून ये. आता आपल्याला आतापर्यंत तू तप केलंस, आता इथून तुला फक्त भोगविलास काय असतो ते दाखवतो. आणि त्याप्रमाणे तिला स्नान करायला लागलं तर दिव्य देह तिला मिळाला. असलेला देह साधा लोक कृष्ण झाले तो देह सोडून दिव्य देहाची प्राप्ती तिला झाली. त्याच्यानंतर त्या सरोवरातून अनेक दिव्य अशा दासी, हजारो दासी काढल्या, विमान काढले, स्वतःही दिव्य देह धारण केला आणि भोग भोगायला लागले. दिव्य देह धारण करण्याचं कारण असं की या शरीरामध्ये एवढी ताकद नाही भोग भोगण्याची. हा शरीर जर जास्त भोग भोगायला लागलं तर भोगे रोग भयम लगेच रोग होतो. म्हणून दिव्य देह केले, स्वतःही दिव्य देह धारण केला, पत्नीलाही दिव्य देह धारण करायला लावला आणि अशा प्रकारे अनेक वर्ष, जवळपास 60,000 वर्ष फक्त भोग भोगले. तिची सगळी माझी इच्छा तृप्त करून टाकलं. एवढ्या त्यांना लोक कन्या झाल्या आणि मग आता एक दिवशी त्यांना शेवटी खूप झाला, भोग खूप झाली. शेवटी मूळ जे आहे त्यांची मूळ वृत्ती तर त्यागाचीच होती, भोगाची नव्हती. त्यांनी सांगितलं की आता मी संन्यासाला जातो निघून, आता पुढे झालं म्हणजे भोग खूप भोगले, तुझी इच्छा पूर्ण केली, तुला असं राहू नये की काम सुख मिळालं नाही किंवा मला संसाराचं सुख मिळालं नाही, आता त्यामुळे आता तुझी इच्छा पूर्ण आहे, माझी इंद्रिय तृप्त झालेले. आता काही असंच आहे, मोठा ऋणाने प्रेम नेपात मनोमोक्ष निवेश आहे. मोक्षाकडे तेव्हा जावं की सगळे इंद्रिय तृप्त झाल्यानंतर जावं आणि ते करावे. तिन्ही ऋण, देवऋण, ऋषी ऋण, पितृऋण, हे तिन्ही ऋण दूर करून मग मला मोक्षाकडे लावलं पाहिजे. त्याप्रमाणे झाले माझे. आता मी संन्यासाला जातो असं त्यांनी म्हटलं. पण काय म्हणतेस? ती म्हणाली तुम्ही म्हणताय ठीक आहे, संन्यासाला जाता हे ठीक आहे, पण तुम्ही गेला तर या नऊ कन्याचा विवाह करणार कोण? घरामध्ये कोणतरी पुरुष माणूस पाहिजे जबाबदारीचा. त्यासाठी आता पुन्हा एक मुलगा होऊ द्या, मुलगा झाला की मग तुम्ही जा. त्यांना ते पटलं. पण पुन्हा मुलगा व्हावा तर मुलगा चांगला भगवंतच आपल्या पोटी यावा म्हणून पुन्हा देवभूती आणि कर्दमऋषींनी तपश्चर्या केली. पुन्हा एकदा काही दिवस तपश्चर्या केली, ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं आणि त्याच्यानंतर मग भगवान कपिल महामुनीचा अवतार तुमच्याकडे झाला आणि कपिल महामुनी अवतार धारण केला. कपिल महामुनीचा अवतार झाल्याबरोबर कर्दमऋषी वनामध्ये निघून गेले. मग त्याच्यानंतर कपिल महामुनींनी आपल्या 9 बहिणींचे विवाह, अत्रीला अनुसूया वगैरे दिली, रुची वगैरे दिली, कला, रुचे कला ही जी रुचीला दिली, अशा विविध ऋषींना आपल्या एक बहिणी दिली. आणि मग त्याच्यानंतर शेवटी आईला, कपिल महामुनींचा जो अवतार आहे हा आईचा साठी अवतार आहे. आईचा उद्धार करण्यासाठी झालेला अवतार. आणि आईला सांख्य तत्वाचा उपदेश केला. सांख्य तत्वाचे 24 तत्व आहेत सांख्यशास्त्रामध्ये. त्या सांख्यशास्त्रातले काही जण 24 तत्व म्हणतात, काही जण 25 म्हणतात, काही जण 26 म्हणतात. त्याच्यानंतर ईश्वर जर घेतला तर 26 होतो, काल जर घेतला तर 25 होतो आणि कारण ईश्वर जर सोडले तर 24 तत्व होतो. असं ते आहे सांख्यशास्त्र. या सांख्यशास्त्राचे तत्व सगळे सांगितले. अहंकार तत्व वगैरे, प्रकृती, महत, अहंकार वगैरे या सगळ्या तत्वाची उपपत्ती सांगितली. खूप मोठा वेदांत सांगितलेला आहे. सृष्टी कशी उत्पन्न होते, विसर्ग क्रम वगैरे सगळे सांगितला, तामस सृष्टी वगैरे सगळं सांगितली. हे सगळं सांगितल्यानंतर त्या बाईला डोक्याला हात लावला. ती म्हणली मी बाई माणूस आहे, त्यातलं मला काही गरज नाही म्हणाली. तू एवढं लहान तरी सांगितलं, मला सोपं काहीतरी सांग. सोपं म्हणून एकच सोपा श्लोक सांगितलं त्याच्यामध्ये. हे तत्वज्ञान खूप महत्वाचं. खरं म्हणजे खरं भागवत ऐकायचं तर तेच ऐकायला पाहिजे, पण हेच सांगायला सांगतच लागतं. कपिल गीता जर सांगायची लागली, चांगला वक्ता जर असेल, 7 दिवस काय 4 महिने जातात. उत्तम वक्ता अजून असेल त्याच्यापेक्षा चांगला, उत्तम उत्तम अशी किती बात करतो. चांगला वक्ता असेल तर 4, उत्तम वक्ता असेल तर 1 वर्ष आणि कर्पाचा सारखा जर वक्ता असेल तर 3-3 वर्ष एकच विषय चालतो. कपिल गीता असा विषय अतिशय महत्वाचा विषय खरं म्हणजे. पण त्यातलं महत्वाचं सांगितलं की जे हरिभक्त आहे,
सोपं सांगितलं जातं, सगळं साठवून सांगितलं सोपं जे आहे ते सगळे माझे काय मूर्ती आहे तसं समजून त्यांची सेवा करा. जे भगवंताचे भक्त आहेत ते साक्षात भगवंताचं स्वरूप आहे असं समजून त्यांची सेवा केली म्हणजे भगवंताची भक्ती प्राप्त होते. अशा प्रकारे तृतीय स्कंदाचं कपिल गीता सांगितली, आईचा उद्धार केला आणि कपिल महामुनी जे आहे ते तपश्चर्या गेले. त्या ठिकाणी तृतीय स्कंद संपला. स्कंद समाप्तीत एक 5 मिनिट भजन घेऊन पुढे गृहिणी सचिव सखी गीता एकांतातली सखी होती आणि ललित कलामध्ये ती माझी शिष्या होती.
इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. बोध नाहीये ह्याला याच्यावर बोध टाकायचं त्याला त्याच्यावर बोध टाकायचं हे अलीकडल्या लोकांचा विचार आहे. धर्मशास्त्र ज्यांना कळलेलं नाहीये, भारतीय संस्कृती ज्यांना कळलेली नाहीये त्यांचेही विचार आहेत, आपले तसे विचार नाहीये. अद्वैतम सुखदुःख योगम सर्वा समस्ता असं भवभूती म्हणतो. तुम्हाला पतिपत्नीचं जीवन खरोखर समजून घ्यायचं असेल तर 2 नाटकं सांगतो, तुम्ही वाचा. एक दोन स्थिती. एक मी आता सांगितलं रघुवंश. रघुवंशाचा 18 सर्ग, त्यातला अजविला मराठीत सुद्धा काही त्यांनी रघुवंश लिहिलेला आहे, त्याचा अनुवाद केलेला आहे, ते तुम्हाला मराठीत सुद्धा दाखवू शकतो. आणि दुसरं उत्तर रामचरित्र, भवभूतीने लिहिलेलं उत्तर रामचरित्र, त्याच्यामध्ये सीतावियोग झाल्यानंतर भगवान रामांची जी अवस्था आहे आणि त्यांची प्रतिज्ञा दिली की दगडाला पादर फोडेल आणि दगडाला लढायला लावेल. अभिग्रावावर होतात ती असा तो शब्द आहे की ग्रावा म्हणजे दगड, ते सुद्धा लढतील असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि खरोखरच एखादा सर्वजण माणूस आहे ना, तो जर उत्तर रामचरित्र शिकवायला लागायला लागतात त्याच्याकडे तो अश्रू येतात. आमचे गुरुजी होते अत्यंत वेदांती, खरं म्हणजे वस्तुरे शास्त्र म्हणजे वेदांती. खरा ब्राह्मण कसा असा तो मृतरूप होतो, पण ते उत्तरांचरित्र शिकवायचे ना सारखे डोळे घडघडा 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 अश्रू यायचे. ते गृहस्थ जीवनामध्ये वर्णन केले आणि त्यातलं जे प्रेम आहे ते प्रेम फार महत्वाचं आहे. तर तशी भक्ती मागितली. कर्तव्य काय मागितलं त्यासाठी मी हे सगळं सांगायला लागलोय. हे सगळं सांगायचं पाठवलं की तो म्हणाला की जिच्या द्वारा माझा संसारही तरुण होईल आणि माझं उद्धार होईल अशी मला पत्नी मला द्या. भगवंत म्हणाले काही हरकत नाही. अजून 2-3 दिवसांनी ब्रह्मावर्तावर राज्य करणारा या सृष्टीमध्ये सर्वात पहिल्यांदा पाडवा की नाही त्या दिवशी सृष्टी निर्माण झाली. आणि सर्वात पहिल्यांदा कोणता देश निर्माण जर झाला असेल तर तो म्हणजे ब्रह्मावर्त निर्माण झाला. एक देश पासून तसं सकाळच्या निर्माण हा श्लोक आहे. तो श्लोक आहे ब्रह्मावर्ताच्या ब्राह्मणाच्या संबंधात सांगितलेला आहे. तर ते ब्रह्मावर्तावर राज्य करणारा जो मनु आहे तो आपली मुलगी घेऊन येईल म्हणाल तुझ्याकडे. ब्रह्मदेव त्याला सांगतील तर ते आल्यानंतर तिच्याशी तू विवाह कर, तुला योग्य अशी मुलगी आहे, ती त्याला देवभूती आहे. हे सगळं भगवंताने त्याला सांगितलं, आशीर्वाद दिला आणि योग्य पद्धतीनं भोग भोगून नंतर तू माझ्या पदाला प्राप्त होशील वगैरे असा आशीर्वाद दिला. आणि भगवंत अंतर्हित झाले. भगवंत अंतर्हित झाल्यानंतर इकडं मनु आणि शत्रुपा या दोघांनी पण आपल्या मुलीला, त्यांना ज्या मुली होत्या देवहूती, आकृती आणि प्रसूती अशा 3 मुली होत्या. त्यातल्या देवहूतीसाठी योग्य कोणता ते उगीच कुठल्या ज्योतिषाला विचारण्यापेक्षा साक्षात ब्रह्मदेवाला विचारून धरलं होतं. आणि मी ब्रह्मदेवाला विचारलं म्हणजे यांच्यासाठी तुम्ही कोणाची जोडी धरली. त्यांनी सांगितलं बिंदू सरोवरावर सरस्वती नदीच्या तटावर कर्दम ऋषी नावाचे ऋषी आहेत, त्यांना तुझी मुलगी दे. आणि मग 3ऱ्या दिवशी सरस्वती तटावर मनु शतरूपा हे आपली मुलगी देवसूती नावाची आपली मुलगी घेऊन कर्दम ऋषींच्या आश्रमामध्ये आले. कशासाठी? मुलीचा विवाह करायचा. मुलगी दाखवायची पसंत पडली लगेच विवाह करायचा आणि विवाह लगेच झाला. कर्दम ऋषींना माहित होते ती येणार म्हणून कर्दम ऋषींनी वधू परीक्षा केली. हे पण लक्षात घ्या. कर्दम ऋषींनी काय केलं? वधू परीक्षा केली. भागवतकारांनी देवहूतीचं जे वर्णन केलं ते फार सुंदर सांगितलं. पितरी प्रस्थिते साध्वी पती इंगित कोविदा असं भागवतकारांचा शब्द आहे. काय परीक्षा केली? वधू परीक्षा करायची. कशी करायची? तर त्यांनी काय केलं? 3 आसनं मांडून ठेवली. घरी आलं कोणी तर आसनं मांडायचं असतं. 3 आसनं मांडली. एक मनुला, एक शत्रुपाला आणि एक देवहूतीसाठी मांडून ठेवलं. ह्याची परीक्षा काय होती? या आसनावर ती जर बसली तर ही आपल्या डोक्यावर बसणार. हे लक्षात ठेवा. ती जर आसनावर बसली तर डोक्यावर बसणार, नाही बसली तरी डोक्यावर बसणार. मला परीक्षेचं तात्पर्य काय ते सांगतो. बसली तरी डोक्यावर बसणार, नाही बसली तरी डोक्यावर बसणार. नाही बसली तर आज्ञा उल्लंघन केल्याचा पाप लागणार, बसली तर सेवा घेतल्याचा पाप लागणार. पतीकडून गुरुकडून, पती हा गुरु असतो हे लक्षात ठेवा. त्याला एवढा मान का द्यायचा असं लोक म्हणतात ना. त्या हल्ली मुलींना मनात बरेच प्रश्न पडतात ना, त्यासाठी उत्तर दिलं मी
की पती हा गुरु असतो. त्यामुळे त्याच्याकडून गुरुकडून सेवा घ्यायची नाही. गुरुंनी असलं टाकायचं विद्यार्थ्यांनी अगदी छानपैकी बसायचं असं नसतं. गुरुंकडून सेवा घ्यायची नसते. आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांकडून सेवा घ्यायची नसते. आईकडून सेवा घेण्याचा आता हल्ली मुलांना काही राहिलंच नाही आहे. पण आईकडून सुद्धा सेवा घ्यायची नाही. आई मोठी आहे, आई पहिली गुरु आहे, पण घ्यायचं नसतं सेवा. तर धर्मातलं बारकाई माहिती की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी काय केलं, 3 अस्त्र टाकले. आणि म्हणजे यात उतरली तर भगवंत जसं म्हणतात तसं आपण याच्याशी विवाह करू. नाहीतर मग बघू आता काय रगडत काय जेवढी बाकी सगळ्यांना चाललं तर आपलंही चाललेलं की संसार होणार नाही असं काही. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते अस्त्र मांडले. म्हणून आता शतरूप आले, देवहूती आले. आणि म्हणून शतरूप आणि देवहूती हे तिघही आल्यानंतर देवहूतीला बरोबर कळलं पती इंगित कोविदा. इंगित कोविदा म्हणजे यातलं इंगित काय, रहस्य काय, न सांगता काम करता आलं पाहिजे. न सांगता काम करता आलं पाहिजे याला म्हणतात इंगित कोविद. आणि असं जोडा अशी जोडी आणि आमच्या गुरुजींच्या आणि आमच्या आईच्या रूपाला पाहिलेली की कधीच गुरुजींनी कधी हाक मारली नाही आणि कधीच असं झालं की त्यांना जे पाहिजे ते मिळालं नाही. असं कधीच नाही. वयाच्या 98व्या वर्षापर्यंत आमच्या गुरुजींचा देह 98 वर्षी पडला तर आमच्या आईचं वय होतं 88 वय. या वयापर्यंत सकाळी 3ला आई गुरुजींच्या आधी उठायची. गुरुजी बरोबर 3:05 ला उठलेले असायचे. सकाळी 3:05 सांगायला उठवा. त्याच्या आधी 5 मिनिट आधी उठून बसलेले असायचे. आणि काय पाहिजे काय नाही सगळं पतिलिंगित कोविद न सांगता असं. त्यांची जी गुरुजींची जी एवढी तब्येत चांगली राहिली त्याचं कारणच आहे त्यांच्या सगळ्या वेळा आईने इतक्या पालन केल्या. आणि त्यांचं जेवण वगैरे झालं दुपारी 4ला त्या जेवायचे. चंद्र काय म्हणतात 24 तासातून एकच दिवस होते दुपारी 4ला. गुरुजींचं जेवणाचं वगैरे सगळं झाल्यानंतर मग रामनामाचा जप वगैरे करायचा आणि मग त्याही बरोबर सोळ्यातच असायचे. आम्ही गुरुजी सोळ्यातच असायचे. फक्त संध्याकाळी झोपताना ओळख व्हायची. बाकी एरवी दिवसभर सोहळा. आणि सोहळं लागलं तर दुसरं सोहळं टाकलेलं असायचं. लगेच स्नान करायचं आणि लगेच दुसरं सोहळं घेऊन बसायचं. समजा कोणी लागायला लागली इतकं कडक याच्यामध्ये ते वागत होते. पण या वागण्यामध्ये कधीही मी असं पाहिलं नाही. मी त्यांच्या सहवासात 3-4 वर्ष राहिलो. इथं औरंगाबादला राहिलो, तिथे राहिलो, शिकायला पण असताना. पण मी कधी असं पाहिलं की गुरुजींनी हाक मारली आणि आईनी हो दिली असं कधी पाहिलं नाही. हाक मारण्याच्या त्यांना सगळं करायचं. ते स्नानाला गेले इकडे संदेश तयार, स्नानाचं पाणी तयार, असं इतकं तयार असायचं. याला म्हणतात इंगित कोविदा. काय असतं ते सांगायला मी तुम्हाला. तर असं ते पतिलिंगित कोविदा. त्यामुळे देवहूती पण हुशार होती. तिला लक्षात आलं. मला देवहूतीचं कौतुक आजच्या परिप्रेक्षात फार वाटतं. बघा विचार करा, भागवत सोडून एक माणसं म्हणून या लोकांकडे विचार करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मनु आणि शतरूपा हे काही सामान्य नाही. हे राजे. मनु राजा आहे की नाही, शतरूपा राणी. त्यांची मुलगी कोण असणार आहे, राजकुमारी असणार आहे की नाही. आणि ती कोणाला दिली, कुठलंही पॅकेज न बघता. काय करतो, कुठला फ्लॅट आहे नाही, ती दिली ऋषिकुमार. राजकुमारी म्हणजे हाताखाली किती लोक असतील विचार करा. किती लोक असतील हाताखाली. तिला काम करायची सवय असेल का विचार करा. आपण जर राजा असो तर आपल्या मुलीला आपण काम करायची सवय लावूच का आणि आपण देऊच का. पण मनु आणि शत्रुपा देतात म्हणजे त्यांची दृष्टी जुन्या लोकांचा विचार पहा तो केवढा महत्वाचा आहे. असू द्या. तर देवहूती पण म्हणून देवहूती हुशार आहे. तिला व्यवहार त्याचा अर्थ तिला व्यवहाराचं ज्ञान होतं. कुठं काय वागावं ज्ञान आहे. पण पतिलिंगित कोविदा इंगित कोविद असली तिने काय केलं, तिने अन्यायी उल्लंघन केली आणि तिच्या आसनावर बसली नाही. ती काय केलं, आसनाच्या बाजूला बसली, आसनावर हात ठेवला. म्हणजे आसन टाकण्याचा अपमानही नाही आणि सेवा घेतलं पापही नाही. हे लक्षात पतिलिंगित. तेवढं वधू परीक्षा झाली. बाकी काही नाही, काय शिक्षण वगैरे काही नाही. कळलं का काय सर्टिफिकेट किती बॅगेज वगैरे काही नाही. वधू परीक्षा झाली आपण तो होकार देऊन टाकला, संपला विषय. होकार झाला की नाही लग्न. लग्नाला कोण, वधू पक्षाकडून दोघं, एक आई आणि दुसरं वडील. आणि वर पक्षाकडून एक वर, दुसरं कोणीच नाही.
कुठले मंगल घराणे नाही काही आणि असं करून विवाह झाला सुद्धा. म्हणजे काय आहे, किती जरी आपण मोठे असलो पाहिजे असलो तरी आपले काम आपल्याला करता आले पाहिजे, गृहिणीला काम करता आलं पाहिजे हे आपण सांगायला म्हणून सांगतो. असू द्या तर फार याच्यात वेळ गेला, पुढे जायचं इथं मला एकदा जायचं म्हणतो आपल्याला सप्तमस्कंद पूर्ण करायचं आहे आज. तर पाणी ग्रहण झालं, विवाह झाला, मुलीचं कन्यादान करून मनु आणि शत्रुपा दोघेही निघून गेले. आणि मग त्याच्यानंतर मी मग इतर प्रसिद्ध आहे साध्वी प्रतिबिंबित गोविला अशी ती ही देवहूती, ती पतीची सेवा करायला लागली. आता ऋषींचं काम काय, ऋषी दिवसभर तपश्चर्या करायचे, हिनं सेवा करायची. बाकी गृहस्थ धर्माचं सुख ज्याला म्हणतात ते कैक वर्ष मिळालं नाही, कित्येक हजार वर्ष असं म्हणाले काय हरकत नाही. 1-2 वर्ष 10 वर्ष नाही, काही वर्ष त्याला गृहस्थ धर्माचं सुख म्हणतात ते तिला प्राप्त झालं नाही. दोघंही नवरा बायकोच घरात होते, दुसरं कोणी नव्हतं तरी सुद्धा, कारण हे आपल्या तपश्चर्यामध्ये असायचे आणि ते तिला सेवा करायची एवढंच, बाकी काही नाही. भारतामध्ये असे काही दिव्य होते, म्हणजे भारत जो एवढा मोठा आहे ना, भारताचं वैशिष्ट्यच आहे. भारताला असे दिव्य नररत्न लाभलेले आहेत की भारतामध्ये एकत्र गृहस्थ धर्म स्वीकारून सुद्धा भोग लालसा नव्हती. आता ही सगळे टीव्हीला मिळून सगळं बिघडवलंय, निव्वळ भोग लालसा करून टाकले. विचार दुसरा काहीच नाही, भोग आता विचार. भारतीय संस्कृतीत एकत्र राहून भोग लालसा नाही, अशी कितीतरी उदाहरण तुम्हाला देते. भामतीचं उदाहरण बघा, आपण का त्याचे नाव ऐकलं की मला माहित नाही. भामतीचं उदाहरण आहे. भामती कोण होती? पंडित वाचस्पती मिश्रांची पत्नी होती भामती. तिनं ब्रह्मसूत्रावर पंडित वाचस्पती मिश्रांनी जी व्याख्या दिली, तिचं नाव त्या भामतीचं आहे. तिची गोष्ट सांगतात, तेवढं दृष्टांत अवश्य ऐकलं पाहिजे. तेवढं सांगून मी पुढे जातो. कारण काय, आपली परंपरा काय होती, आपलं जीवन काय होतं हे आपल्याला कळलं पाहिजे, आपला इतिहास काय होता हे आपल्याला नीट कळलं पाहिजे. हे कोणी सांगणार नाही, शाळेतून असा इतिहास कोणी शिकवत नाही, त्यामुळे तो येतही लोकांच्या समोर आपली दिव्यता आपल्या लक्षात येत नाही. आता आपली अवस्था अशी झालेली आहे की आपल्याला आपला मागचंही माहित नाही, पुढचंही माहित नाही. आज काय झालं सगळं गोंधळच, दोन्ही गोंधळ. भविष्यात काय होईल माहित नाही, मागचं विचार नाही, अशी स्थिती. पंडित वाचस्पती मिश्र यांची गोष्ट सांगतात की पंडित वाचस्पती मिश्रांचं लग्न झालं वयाच्या 18व्या वर्षी. त्याकाळात हे 9व्या शतकातली गोष्ट सांगितली मी तुम्हाला, 9व्या शतकात. त्यांची पत्नी काय लहान असेल. ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस पंडित वाचस्पती मिश्रांनी ही ब्रह्मसूत्रावर जे शांकर भाष्य आहे त्या शांकर भाष्याचं विवरण करण्याचं काम हातात घेतलं होतं. टीका म्हणजे विवरण, कॉमेंट्री. टीका या शब्दाचा अर्थ पत्रकारांनी फार विचित्र केला आहे. टीका शब्दाचा अर्थ कॉमेंट्री. तर ब्रह्मसूत्र शांकर भाषेने कॉमेंट्री लिहायची, विवरण लिहायचं म्हणून त्यांनी काम घेतलं होतं. आणि दिवस रात्र वाचस्पती मिश्रांच्या डोक्यामध्ये दुसरा कोणताही विचार नाही, कोणताही नाही, फक्त आणि फक्त त्या ग्रंथाचाच विचार, ते लिखाण, त्याच्यात येणारे प्रश्न, त्या प्रश्नाचे उत्तर, एवढाच विचार, बाकी कोणताही विचार नाही. आणि असं 1-2 वर्ष नाही केले, वयाच्या 60 वर्षापर्यंत ते लिहित होते. 18व्या वर्षी सुरुवात केलेला ग्रंथ वयाच्या 60 वर्षापर्यंत, म्हणजे जवळपास काय म्हणतात त्याला 42 वर्ष त्यांचे कशात गेले? भामती हा ग्रंथ लिहिण्यात गेले. ज्यावेळेस ग्रंथ समाप्तीला आला तेवढ्या काळामध्ये विचार करा, दिव्यात तेल नसायचं. तर त्याची जी पत्नी होती हिचं नाव भामती. भामती म्हणजे भामती प्रकाश, म्हणजे बुद्धी, अत्यंत प्रकाशित बुद्धी, अत्यंत चालाक बुद्धीला भामती असं म्हणतात. भामती शब्दाचा अर्थ आहे. तर ही जी होती, घरात तेल नसायचं दिव्यामध्ये. आता हे रात्रंदिवस लिहित होते, तर कसं पूजन
चिपाट असतं ते संकट आणि त्या संकटात रात्रीच्या लावायचं एक 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 म्हणून त्याच्या उजेडामध्ये भागवती लीला द्यायची असं. तर एकदा काय झालं शेवटी अगदी आता भागवती ग्रंथ संभाळ आला होता एक 2-3 ओळी लिहिल्या की ग्रंथ संभाळ होता. अशा प्रसंगी पंडितजी ग्रंथ लिहायला लागले आणि तितक्यात रात्रीची वेळ होती, अंधार पडला, दिवा शांत झाला. काय असेल ते दिवा किंवा ते संकट जे काय होते ते शांत झालं. त्यांना वाईट वाटलं अरे एवढे 2 ओळी लिहिल्यानंतर झाला असतं बरं झालं असतं असं त्यांना वाटलं. पण तितक्यात त्यांची पत्नी अत्यंत दक्ष होती. तिनं कधीही नवऱ्याला ती गाडी होऊ दिली नाही की अंधार होतोय वगैरे काय. ती लगेच पुढे आली, तिने लगेच दुसरं ते सरकारी काय दिवा लावायचं ते काय त्यावेळेस जे उपलब्ध असेल ते लावलं, उजेड केला, प्रकाश केला. त्यांनाही बरं वाटलं आणि तो उजेडात ग्रंथ लिहिला. 42 वर्षाचा डोक्यावरचा भार सगळा संपला, थोडं शांत झाले, इकडे तिकडे पाहिलं. मग आठवलं त्यांना की अंधार झाला होता आणि कोणीतरी येऊन दिवा लावला, प्रकाश केला. म्हणून ते इकडे तिकडे बघायला लागले. तर समोर त्यांची पत्नी, आता त्या बाईला बघितल्यानंतर त्यांनी स्वतःच्या बायकोला बघितलं, दुसरं कोणालाही बघितलं आणि तिला प्रश्न त्यांनी विचारला, देवी आपण कोण आहात म्हणून. 42 वर्ष तिचा सहवास आहे, जी त्यांच्या सावलीसारखी त्यांच्या बरोबर आहे, यांना माहीतच नाही आपल्या बरोबर कोण काय, त्यांच्या डोक्यात विचारच नाही. इतके ते एकाग्र झालेले. तेव्हा तिने सांगितलं की आपल्याला आठवतं का आपलं लग्न झाले म्हणून. आजच्या काळाचा विचार करा त्याच्यावर त्या बाईची प्रतिक्रिया काय असेल ते सांगा. एखाद्या बाईला जर विचारलं तू पूर्ण येत तू त्या नवऱ्यानंतर ती काय बोलली सांगा मला, प्रतिक्रिया काय असेल. तेव्हा पंडितजींच्या डोक्यावर प्रकाश पडला की अरे अरे आपण काय केलं. जगाचं कल्याण झालं त्या ग्रंथाने, काही संशयच नाही. आणि त्या ग्रंथाच्या पाठीमागे तपश्चर्या जेवढी पंडितजींची तेवढी त्या बाईची भागवतीची आहे. म्हणून पंडितजींनी विचार करून सांगितलं की बाई आता तर काय मी वृद्ध झालो तू वृद्ध झालीस, आता तर मी तुला काही संसार सुख म्हणतात ते तर देऊ शकत नाही, खरे म्हणाले. पण जगामध्ये जरी हा ग्रंथ मी लिहिला असला तरी आता सर्वस्व संचलित तू केलंस. जर तू माझ्या मागे लागली नसतील, समजा एखाद्या आजच्या बाईसारखी हे संपलं ते संपलं हे आणा ते आणा म्हणलं असतं, कशाचा ग्रंथ लिहिला होते होतच नाही. त्या बाईनं कशाला मी आपल्याला कोण खाऊ घालते कोण बोलते याची सुद्धा त्यांना आठवण झाली नाही. म्हणजे काय सेवा केली असेल त्या बाईने तर विचार करा, काय त्या बाईचा त्याग असेल विचार करा. म्हणून मग त्या ग्रंथाला नाव भागवती दिलं. त्याचं मूळ नाव आहे भाष्य विभाग व्याख्या, मूळ नाव आहे. पण त्याचा प्रसिद्धी कोणाचे नाव झाली, त्याच्या पत्नीचे नाव भागवतीचे नाव झाले. असे एकांतात राहून एकत्र राहून यांना माहिती आपलं लग्न झाले ही परिस्थिती. असे दिव्य जोडपे दोघांचे त्याग आहे हे लक्षात ठेवा. त्यागात कोण मोठं सांगता येत नाही एवढा दिव्य त्याग भागवतीचा त्याग. म्हणून तो ग्रंथ आपल्या सगळ्यांना उपलब्ध झाला. असे कितीतरी महात्मे तुम्हाला अलीकडच्या काळात 2-3 उदाहरणं देतो. असे महात्मे रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता यांचं उदाहरण असंच आहे. शारदा मातांचा आणि रामकृष्ण परमहंसांचा ज्यावेळेस विवाह झाला आणि कलशोपनाच्या रात्री एकत्र ज्यावेळेस ते आले त्यावेळेस शारदा मातांना रामकृष्णांनी सांगितलं की मी सगळ्या स्त्रियांच्या ठिकाणी काली मातेचं रूप पाहतो, तुमची इच्छा असेल तर तुमच्या ठिकाणी पाहणार नाही. पण शारदा मातेचं मन एवढं मोठं की म्हणाले असं करू नका, तुम्ही सगळीकडे जर काली मातेचं रूप पाहतात तर माझ्या ते पहा, माझी तसं काही नाही. त्याग आणि नंतर रामकृष्ण परमहंस म्हणायचे की आपल्याला जरी मुलगा नसला तरी सगळं जग तुम्हाला आई म्हणून बोलवे. आणि तसंच पुढे झालं शारदा मातेचं, सगळं जग त्यांना माता म्हणून बोलवायला लागलं. हे गेल्या शतकात अगदी या शतकात जर सगळं बोलवलं सद्गुरू प्रल्हाद महाराज आणि जिजीमाई. प्रल्हाद महाराजांचा आणि जिजीमाईचा ज्या दिवशी विवाह झाला त्या दिवशी महाराजांनी जिजीमाईला एकच सांगितलं, एकांत झाल्यावर लोक एकांतात येतात ते कशासाठी येतात, आनंद प्राप्त व्हावा म्हणून येतात. तुम्हाला खरं सांगतो म्हणले आनंद रामनामात येतो, त्यामुळे तुम्ही रामनाम घ्या मी रामनाम घेतो. आणि तसं जिजीमाईची मनोवृत्ती घडवत 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 आयुष्यभर कधी स्पर्श केला हे कोणाला माहित नव्हतं.
सती जाणार का म्हणून प्रश्न विचारला. त्यावेळेस जिजीबाई असं म्हणाले की आयुष्यभर कधी या देहाचा स्पर्श त्यांना झालेला नाहीये, तेव्हा आता पण या अमृतमयी क्षणी माझा देहाचा स्पर्श करून विचार करत नाही, म्हणून मी काही जी घ्यायला जाणार नाही असं म्हणाले. तेव्हा कळलं असं दिव्य होतं. म्हणजे काय कर्दमाने देवी होती, त्यांच्या पोटी भगवंताचा अवतार धारण झाला. कपिल महाराजांनी सांगितलं पण त्याने एक व्यक्ती आहे, एक त्या असा अर्थ झाला. एक कर्दमाचं ज्याने इंद्रियाचं दमन केलं त्याला कर्दम म्हणतात. देवहूती म्हणजे देवाला जी बोलवणारी बुद्धी, तिचं नाव देवहूती. असा एकत्र संयोग होतो तेव्हा परमात्मा अवतीर्ण होतो. उगीच महात्मे जन्मत नाही. परवा एक सर त्यांची कथा ऐकत होतो राजेंद्र जानजी महाराजांची. आता भारताची अवस्था काय आहे ते सांगत असताना ते असं म्हणाले की सूक्ष्म लोकांची गोष्ट सांगतो म्हणाले. सूक्ष्म लोकांची की अनेक महात्म्यांना आजही भारतात जन्म घ्यायचा आहे. सूक्ष्म लोकांचे अनेक महात्मे भारतात जन्म घेऊ इच्छित आहे, पण त्यांना योग्य आईवडील भेटणार नाही. योग्य माता पिता भेटले पाहिजेत ना. त्या मुलाची योग्य हे होण्यासाठी तेवढ्या तपश्चर्या केली पाहिजे. पूर्वी कसं होतं, अनेक पिढ्या एकाच नियमाला चालायच्या. 7-7, 8-8 पिढ्या एकच नियम अगदी होतं चाललं एखाद्या घरामध्ये. त्यामुळे त्या पिढ्यामध्ये असे मोठमोठे महात्मे जन्मत होते, भगवत भक्त लोक जन्मत होते, अत्यंत त्यागी लोक असायचे. कारण तशी भूमी होती. भूमी जशी कसं धान्य वगैरे फळ येईल ना, कुठलं पीक येणार तर भूमी योग्य पाहिजे, आणि तशी आता भूमीच नाही. त्यासाठी कर्दमाने देवहूतीचं चरित्र ऐकलं पाहिजे. तर असं कुठेतरी प्रसिद्ध साधवी मध्यमंत्री गोविदा पर्यचरण पक्षी नित्यम पर्यचरण प्रीत्या भवानी व भवम प्रभुम. भागवतकारांनी दिलेला शब्द आहे भवानी व भवम प्रभुम. जसं भगवान शंकरांची सेवा पार्वती करते तशी सेवा ती करायला लागली. अत्र यथानं सूर्यास्तात् वसिष्ठस्य आपरुन्धती कौशिकस्य यथा सती तथा त्वमपि वर्तरी. असा एक मंत्र पण म्हटला जातो विवाहाच्या वेळेस त्या मुलीला आशीर्वाद देत असताना की अत्रीची जशी अनुसूया वसिष्ठाची जशी काय अरुंधती आहे, कौशिकाची जशी सती आहे, तशी तू आपल्या भरताला भरताबरोबर म्हणजे पतीबरोबर असा आशीर्वाद दिला जातो. त्याप्रमाणे भवानी व भवम प्रभुम, भगवती जशी भगवान शंकरांची सेवा करते तशी तिने केलेली आहे. विश्रमेण आत्मशोचेन गौरवेण धनेन च शुश्रूषया सौहृदेन वाचा मधुर्याचे भो. काय काय करत होती ती? सगळी सेवा करत होती. एक महत्त्वाचा शब्द प्रयोग सांगितला, वाचा मधुरया गिरा. गोड बोलत होती. एक सांगितलं गोड बोललं फार अवघड आहे. महाभारतामध्ये मनुष्याचे 6 सुख सांगितले. काय ते? काय प्रियाची भार्या प्रियवादिनी हे त्याच्या 6 सुखामध्ये एक. बायको आवडती असली पाहिजे प्रियाची भार्या, पण त्याच्या पुढे सांगितलं प्रियवादिनी पण असली पाहिजे, गोड बोलणारी पण असली पाहिजे. नाही तर ती सारखी जर तुम्हाला दाटायला लागली तर काही उपयोग नाही. तर तसं जे हिचं कसं आहे की आत्मशोचेन गौरवेन दमेन, म्हणजे तिने सर्व दृष्टीनं भगवान कर्दमांची सेवा केली. आणि तिची ती सगळी सेवा वृत्ती पाहून शेवटी एकदा लक्षात आलं कालेन भूयसा श्यामा कर्षितां मृतचर्या प्रेम कल्पदया वाचा पीडितः सुखया प्रदी. खूप दिवस निघून गेले. तिची अवस्था ती अत्यंत राजकुमारी होती घरी. इथं आल्यानंतर मात्र तिलाच सगळं काम करायचं, ऋषींची सेवा करायची. आणि ऋषी लोकांचं एक वैशिष्ट्य, इकडे तिकडे जर झालं तर लगेच शाप घेऊन टाकतात. ऋषी सगळे क्रोधी, अतिशय क्रोधी होते ऋषी. तेव्हा त्याच्या भीतीनं म्हणून या पद्धतीने कधी काय होईल ते सांगत नाही. म्हणजे अशा तिनं सेवा केली. त्यांना काय झालं, कर्षिता व्रतचर्य या अत्यंत व्रतस्थ राहून तिनं सेवा केल्यामुळं ती कर्षित झाली, कृष झाली. कृष व्रतचर्या तर प्रेम गद्गद या वाचा. तेव्हा त्या आपल्या पत्नीला कृष झालेलं एक दिवशी पाहिलं कर्दमाने आणि विचार केला की खरोखर आपल्याला जशी पाहिजे तशी पत्नी मिळाली. आतापर्यंत आपण हिची सेवा घेतली पण हिला आनंद दिलेला नाही, सुख दिलेला नाही. ते सुख आता आपण द्यावाचा विचार करून त्यांनी सांगितलं तुष्टो होमंत तवमान विमानदाया शुश्रूषया प्रवया परयाच भक्त्या यो देहिना वेदीव सुरस्वदेहो सावेक्षित संचित क्षितुम मदर्थे. तुझी
तप केलंस, आता इथून तुला फक्त भोगविलास काय असतो ते दाखवतो. आणि त्याप्रमाणे तिला स्नान करायला लागलं तर दिव्य देह तिला मिळाला. असलेला देह साधा जो पुरुष लागेल तो देह सोडून दिव्य देहाची प्राप्ती तिला झाली. त्याच्यानंतर त्या सरोवरातून अनेक दिव्य अशा दासी, हजारो दासी काढल्या, विमान काढले, स्वतःही दिव्य देह धारण केला आणि भोग भोगायला लागले. दिव्य देह धारण करण्याचं कारण असं की या शरीरामध्ये एवढी ताकद नाही भोग भोगण्याची. हा शरीर जर जास्त भोग भोगायला लागलं तर भोगे रोग भयम, लगेच रोग होतो. म्हणून दिव्य देह केले, स्वतःही दिव्य देह धारण केला, पत्नीलाही दिव्य देह धारण करायला लावला. आणि अशा प्रकारे अनेक वर्ष, जवळपास 60,000 वर्ष फक्त भोग भोगले. तिची सगळी माझी इच्छा तृप्त करून टाकलं. एवढ्या वेळेमध्ये त्यांना लोक कन्या झाल्या आणि मग आता एक दिवशी करणार शेवटी खूप झाला, भोग खूप झाली. शेवटी मूळ जे आहे त्यांची मूळ वृत्ती तर त्यागाचीच होती, भोगाची नव्हती. त्यांनी सांगितलं की आता मी संन्यासाला जातो निघून, आता पुढे झालं. म्हणजे भोग खूप भोगले, तुझी इच्छा पूर्ण केली, तुला असं राहू नये की काम सुख मिळालं नाही किंवा मला संसाराचं सुख मिळालं नाही. आता त्यामुळे आता तुझी इच्छा पूर्ण आहे, माझी इंद्रिय तृप्त झालेले. आता काही असंच आहे, मोठा ऋणाने प्रेम नेपात मोक्ष निवेश आहे. मोक्षाकडे तेव्हा जावं की सगळे इंद्रिय तृप्त झाल्यानंतर जावं. आणि ते करावे तिन्ही ऋण, देवऋण, ऋषी ऋण, पितृऋण, हे तिन्ही ऋण दूर करून मग मला मोक्षाकडे लावलं पाहिजे. त्याप्रमाणे झालं माझे. आता मी संन्यासाला जातो असं त्यांनी म्हटलं. पण काय म्हणतेस? ती म्हणाली तुम्ही म्हणता ठीक आहे, संन्यासाला जाता हे ठीक आहे, पण तुम्ही गेला तर या नौकन्याचा विवाह करणार कोण? घरामध्ये कोणतरी पुरुष माणूस पाहिजे की जबाबदारीचा. त्यासाठी आता पुन्हा एक मुलगा होऊ द्या, मुलगा झाला की मग तुम्ही जा. त्यांना ते पटलं. पण पुन्हा मुलगा व्हावा तर मुलगा चांगला भगवंतच आपल्या पोटी यावा म्हणून पुन्हा देवभूती आणि कर्दऋषींनी तपश्चर्या केली. पुन्हा एकदा काही दिवस तपश्चर्या केली, ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं आणि त्याच्यानंतर मग भगवान कपिल महामुनीचा अवतार त्यांच्याकडे झाला. आणि कपिल महामुनी अवतार धारण केला. कपिल महामुनीचा अवतार झाल्याबरोबर कर्दऋषी वनामध्ये निघून गेले. मग त्याच्यानंतर कपिल महामुनींनी आपल्या 9 बहिणींची विवाह, अत्रीला अनुसूया वगैरे दिली, रुची वगैरे दिली, कला ही जी होती रुचीला दिली. अशा विविध ऋषींना आपल्या एक बहिणी दिली. आणि मग त्याच्यानंतर शेवटी आईला, कपिल महामुनींचा जो अवतार आहे हा आईचा साठी अवतार आहे. आईचा उद्धार करण्यासाठी झालेला अवतार. आणि आईला सांख्य तत्वाचा उपदेश केला. सांख्य तत्वाचे 24 तत्व आहे सांख्य शास्त्रामध्ये. त्या सांख्य शास्त्रातले काही जण 24 तत्व म्हणतात, काही जण 25 म्हणतात, काही जण 26 म्हणतात. त्याच्यानंतर ईश्वर जर घेतला तर 26 होतो, काल जर घेतला तर 25 होतो आणि कारण ईश्वर जर सोडले तर 24 तत्व होतो. असं ते आहे सांख्यशास्त्र. या सांख्यशास्त्राचे तत्व सगळे सांगितले. अहंकार तत्व वगैरे, प्रकृती, मन, अहंकार वगैरे या सगळ्या तत्वाची उपपत्ती सांगितली. खूप मोठा वेदांत सांगितलेला आहे. सृष्टी कशी उत्पन्न होते, निसर्ग क्रम वगैरे सगळे सांगितलं, तामस सृष्टी वगैरे सगळं सांगितली. हे सगळं सांगितल्यानंतर त्या बाईने डोक्याला हात लावला. ती म्हणली मी बाई माणूस आहे, त्याचं मला काही गरज नाही म्हणाली. तू एवढं लहान तरी सांगितलं, मला सोपं काहीतरी सांग. सोपं म्हणून एकच सोपा श्लोक सांगितलं त्याच्यामध्ये. हे तत्वज्ञान खूप महत्वाचं. खरं म्हणजे खरं भागवत ऐकायचं तर तेच ऐकायला पाहिजे, पण हेच सांगायला सांगतच लागतं. कपिल गीता जर सांगायची लागली, चांगला वक्ता जर असेल, 7 दिवस काय 4 महिने जातात. उत्तम वक्ता अजून असेल त्याच्यापेक्षा चांगला, उत्तम आणि उत्तम अशी नितीन बात करतो. चांगला वक्ता असेल तर 4, उत्तम वक्ता असेल तर 1 वर्ष, आणि कल्पातील सारखा जर वक्ता असेल तर 3-3 वर्ष एकच विषय चालतो. कपिल गीता असा विषय, अतिशय महत्वाचा विषय खरं म्हणजे. पण त्यातलं महत्वाचं सांगितलं की जे हरिभक्त आहे, सोपं सांगितलं जातं, सगळं साखरून सांगितलं. सोपं जे आहे ते सगळे माझे काय मूर्ती आहे तसं समजून त्यांची सेवा करा. जे भगवंताचे भक्त आहेत ते साक्षात भगवंताचं स्वरूप आहे असं समजून त्यांची सेवा केली म्हणजे भगवंताची भक्ती प्राप्त होते. अशा प्रकारे तृतीय स्कंदाचं कपिल गीता सांगितली. आईचा उद्धार केला आणि कपिल महामुनी जे आहे ते तपश्चर्येने गेले. त्या ठिकाणी तृतीय स्कंद संपला. स्कंद समाप्तीत एक 5 मिनिट भजन घेऊन